चला तर मंडळी, शेवटी तो वाईट क्षण आला. उन्हाळ्याच्या सुट्टीला आम्ही पाखरं एकदम एकत्र येतो, 2-3 दिवस हसतो खेळतो आणि नंतर आपापल्या घरी उडून निघून जातो. म्हणजे झालं असं काय, मी आणि माझ्या म्हणजे मी, माझी मावस बहिणी भावंड आणि माझी मामाची मुलं असं मिळून आहे ना 9 जण आहोत. आता उद्या मी माझ्या सासरवाडीला जाणार, माझा भाऊ संध्याकाळी ठाण्याला जाणार आणि ही माझ्या मधल्या मामाची मुलगी, ही पण आता 3 दिवस सुट्टी काढून आलेली. आता ते पुण्याला जॉबला आहे म्हणून ते पुण्याला रिटर्न जाणार. कोण वाईला आहे, कोण महाबळेश्वरला आहे, सगळेजण आपापल्या ठिकाणी चालले. हिला एसटीला आम्ही बसवायला आलेलो. हा लय वाईट क्षण असतो. म्हणजे फक्त आम्ही वर्षातून एकदाच यात्रेनिमित्त भेटतो, ते पण मोजून 2 किंवा 3 दिवस. आता एकीचं माझं लग्न झाले, माझ्या बहिणीचं लग्न झाले, बाकीच्या दोघी जॉबला आहेत, बाकीचं पण भाऊ लोक कामाला आहेत. मग काय फक्त 3 दिवसच आमचे एन्जॉयमेंट असते आणि त्याच वर्षाच्या आठवणी असतात. आता झालं असं काय, बहिणीची नुकतीच डिलिव्हरी झाली, म्हणजे माझ्या मावस बहिणीची, आणि तिचं झालेलं बाळ म्हणजे लाडू तुम्ही बघितलेलाच आहे. तो एवढा रडतोय म्हणजे त्याला म्हणलं, माझा भाऊ म्हणाला शेवटी आपण त्याला पाळणा घेऊया. तर आम्ही आता आलोय कडेगावला, पुढं सांगतो.